ऑक्सिजन प्रोव्हाइड करताना आम्ही कधीही बघत नाही की येणारा व्यक्ती कोण आहे, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या भाषेचा, याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. जो अभी इसमें हमारे को एक्सपीरियंस मिला है, लोग कोविड से डर रहे हैं. वडगावमध्ये मध्यंतरी एक आम्हाला कॉल आला. मग आमच्या टीमला आम्ही रेडी करून अंतिम क्रियेसाठी पाठवलं. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आमच्या बरेल टीमनं पूर्ण केलं. सोशल डिस्टेंसिंग अलग चीज़ है, सोशल बाइकआउट अलग है. सोशल डिस्टेंसिंग हमको रखना चाहिए, बाइकआउट नहीं करना चाहिए. जोपर्यंत वॅक्सिन मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार आहे. कोरोनाच्या संकटात आपल्याच नातेवाईकांनी पाठ फिरवली. मात्र जात भेद पंथ हे काही न बघता फक्त माणुसकीच्या नात्याने बेळगावातील अंजुमन संस्थेने मदत कार्य सुरू केले आहे. त्यांचे हे कार्य वाखण्याजोगे आहे. चला तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. एक पॉझिटिव्ह आला तर लोक भ्यायचे. नंतर आता हे डेली 15, 20, 25, 50 करत करत आता सध्याला रोज 400 ते 500 लोक पॉझिटिव्ह यायला सुरू झाले. आता येऊन थांबलं काम ऑक्सिजनवरती. ज्या वेळेला आमचे राजू शेठ साहेबांनी एक मीटिंग घेतली तर डॉक्टर्सच्या टीमनं ओपिनियन दिलं की सगळ्यात प्रथम तुम्ही ऑक्सिजन प्रोव्हाइड करा. प्रत्येक ठिकाणी असं होत होतं की एक महिना, दीड महिन्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन मिळणार. त्या संदर्भात आम्ही फार चौकशी केल्यानंतर पिनिया गॅस बेंगलोरवाल्याने आम्हाला फार मोठं कॉपरेट केले की त्याने आम्हाला नेक्स्ट डे आम्हाला ऑक्सिजनचे 120 सिलेंडर्स पाठवून दिले. आम्ही रोज कमीत कमी 50 ते 60 सकाळी आणि संध्याकाळी 50 ते 60. आता सध्याला आमची ऑक्सिजनची संख्या 200 अबाव झालेली आहे. आणि हे ऑक्सिजन प्रोव्हाइड करताना आम्ही कधीही बघत नाही की येणारा व्यक्ती कोण आहे, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या भाषेचा, याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. द्यायच्या आधी त्यांना आम्ही प्राथमिक चौकशी जरूर करतो की बाबा तुम्ही कुठून आलात, कुठल्या भागातून आलात आणि तुमचा आज काय स्टेटस आहे पेशंटचं. त्यांनी त्याप्रकारे आम्हाला जर क्लिअरिफिकेशन दिले आणि डॉक्टरांशी त्यांचे जर डॉक्टर कोण असतील रिकमेंड केलेले त्या डॉक्टरांशी पण एकदा आम्ही फोनवरती बोलतो की बाबा तुमचे पेशंट आलेला आहे आणि असं ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, आम्ही त्यांना ऑक्सिजन देऊ काय. कारण उगाचच कोणीतरी घेऊन जाऊन लावून त्याचा दुरुपयोग होऊन त्यांच्या पण जीवाला त्याच्याबद्दल धोका होऊ नये. 24 तास आम्ही इथं उपलब्ध करून देतो. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा जर कुणाचा वाटा असेल तर ते बेलगाम ऑक्सिजनचे सगळे वर्कर्स, बेलगाम ऑक्सिजनचे ओनर माननीय व्यंकटेश पाटील साहेब, किरण भट्ट साहेब यांचा फार मोठा आम्हाला सपोर्ट झाला. जो अभी इसमें हमारे को एक्सपीरियंस मिला है, लोग कोविड से डर रहे हैं. एक दूसरे को डर के भाई भाई का नहीं रह रहा है, भाई बहन ऐसे कोई भी है. अगर घर में के अंदर कोई भी पेशेंट है तो उसको डर के कोई सामने नहीं जा रहा है. इसको डरने की ज़रूरत नहीं है. अगर कोई भी पेशेंट है तो उसको सपोर्ट करिए आप. ज़रूरत नहीं कि इससे हमें भी लगेगा, ये होगा, नहीं है. इसको थोड़े बहुत प्रिकॉशंस लेना है और फिर जाके एक दूसरे के हेल्प के लिए रुकना है बस, वो भले कोई भी हो. जब सबसे पहले जब हमारे पास पेशेंट आता है, जब हमें कॉल आता है कि कोई पेशेंट बीमार है, किसी को ब्रीथिंग प्रॉब्लम हो रहा है या तो किसी को कफ है, कोल्ड है, फीवर है, तो हम सबसे पहले डॉक्टर से उसका रेफ़र करते हैं. डॉक्टर के सजेशन पे हम उसको सिटी स्कैन के लिए रेफ़र करते हैं. हमने 2-3 सिटी स्कैन सेंटरों से बात की है. अंजुमन की तरफ से हमने उन सिटी स्कैन सेंटर से बात की है जो हमको 40% डिस्काउंट दे रहे हैं. 2500 में हमारा सिटी स्कैन हो रहा है. सिटी स्कैन को लेकर फिर हम डॉक्टर को रेफ़र करते हैं. अगर वो पेशेंट का कोविड स्कोर बिलो 10 है तो हम उसको घर पे रखते हैं. डॉक्टर के रेफ़र के अंदर डॉक्टर उनको होम ट्रीटमेंट के अथॉरिटी के अंदर नर्स वगैरह भेजकर हम उनका ट्रीटमेंट कर रहे हैं. अगर कोई क्रिटिकल आता है तो फिर हम उसको हॉस्पिटलाइज करने का सजेशन करते हैं. जुलाई 17 को मैं खुद पॉजिटिव हो गया और खुद से मैं फ़ाइट कर रहा था कि मुझे इससे बाहर आने का है. क्योंकि हम मेन है उसके अंदर सेल्फ़ कॉन्फिडेंस है. और जो बोलते हैं ना कि जो इंसान को हुआ है वो फ़ाइट करता है ना, मेरे को क्योर होना है. अगर थोड़ा सा किसी को बुखार भी आ जाता है, अगर वो बोलते हैं कि नहीं मैं बुखार है, उसको बेड पे हो जाता है, उसको ज़्यादा कर लेता है, मेंटली सिक हो जाता है. मेंटली
स्ट्रांग और मेंटली ये हो जाता है तो फिर ही कैन कम आउट फ्रॉम ईच एंड एवरी डिजीज़ है इस पे। कमीत कमी आमची 15-20 जणांची टीम आहे, ती आम्ही बरेलचं करतो. ते आम्ही आमच्या समाजाला कसं ज्या वेळेला घेऊन येतो त्यावेळेला त्यांना आम्ही गुसूलचं एक आमचं पद्धत आहे, त्याप्रमाणे ते तैमूम गुसूल करतो. त्यानंतर आम्ही आमची नमाज अदा करतो आणि आमच्याबरोबर एका माणसाला आत यायला परमिशन करतो. नमाज झाल्यानंतर त्यांना पाठवतो आणि ते अंत्यविधी पूर्ण करतो. अशाच मध्यंतरी एक आम्हाला कॉल आला वडगावमध्ये. आम्हाला एक अमजद मोमीन आमचे जे सहकारी आहेत त्यांनी फोन केला की आपल्याला एक अंतिम क्रिया करायची आहे आणि ते हिंदू बांधव आहेत. मग आमच्या टीमला आम्ही रेडी करून अंतिम क्रियेसाठी पाठवलं आणि ते सपार गल्लीतून खासबागच्या स्मशानभूमीत ते अंतिम त्यांचं जे क्रिया होती ते हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आमच्या बरेल टीमनं पूर्ण केलं. त्यानंतर जे हुदलीचे त्यांचा तिथं कॉल आला की असं आहे तुम्ही जाऊन तिथं करा. तर त्यावेळेला आमची टीम जाऊन तिथं ह्याच्याजवळ हुदलीला त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या गावी त्यांच्या प्रेताला तिथून घेऊन जाऊन त्यांच्या स्मशानभूमीत नेऊन अंतिम त्यांचे संस्कार जे असतील ते पूर्ण केले. असेच मध्यंतरी एक ख्रिश्चन बांधवांच्याकडून फोन आला की तुम्हाला आमचं पण बरियल करायचं आहे. त्यावेळेला पण आम्ही ते जाऊन ख्रिश्चन ज्यांच्या परंपरेनुसार त्यांची काय धर्माची पद्धत असेल त्या पद्धतीनुसार त्याचं केलं आहे. आणि आपल्या तरुण भारतच्या यूट्यूब चॅनल आणि तरुण भारतचे जे प्रिंट मीडिया आहे यांना मी एक संदेश देतो की डिस्ट्रिक्टमध्ये कुठंही कधीही कितीही रात्री किंवा कधीही काय पण होऊ दे, तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा आणि कोणत्याही भाषेचा असू दे, जर लोकांना भीती असेल की बाबा आपण कोविड-19च्या पेशंटची जर अंतिम संस्कार केले तर आपल्याला काय तर होत असेल तर अंजुमन संस्था राजू शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व बरियल टीम आमची 24 तासासाठी तुमच्या सहकार्यासाठी उपलब्ध आहे. आज किले से सुबह में फ़ोन आया था और बॉडी उठाने के लिए भी कोई नहीं है, तो हमें आज सुबह में फ़ोन आया था तो हम अभी वहीं पे जा रहे हैं जो किले के अंदर एक बॉडी उसको लेने के लिए और उसके जो भी लास्ट रिचुअल्स है वो करने के लिए. मैं सोसाइटी से रिक्वेस्ट ये करूँगा कि किसी को ऐसा पॉजिटिव आता है कि उसको टोटल आइसोलेट कर दे और उसके साथ में बोलते हैं ना कि टोटल सोशल बाइकआउट कर दे. सोशल डिस्टेंसिंग अलग चीज़ है, सोशल बाइकआउट अलग है. सोशल डिस्टेंसिंग हमको रखना चाहिए, बाइकआउट नहीं करना चाहिए. और जिसको होता है उसको सपोर्ट करो, उसके फॅमिली को सपोर्ट करो. मी उत्तरून आलेला आहे, आजरा तालुका, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे माझे आजा जे होते ते इथं KLEमध्ये ॲडमिट होते. पण त्यांना कसं आहे त्यांचं सगळं डिस्चार्ज झालेलं आहे, परंतु प्रिकॉशनसाठी आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे. 15 दिवस त्यांनी ऑक्सिजन सुधारावा म्हणून ऑक्सिजन लागणार म्हणून सांगितले. मग 2 किलो दररोज काहीतरी लागणार होतं. मग तिकडं काय आम्हाला ऑक्सिजन मिळालं नाही. लगेच चौकशी करून बघितली आम्ही. बेळगावमध्ये आल्यावर आम्हाला अंजुमन सोसायटी यांचं नाव कळालं. अंजुमन सोसायटीवाले आम्हाला म्हणजे ते ॲश्युरन्स मी दिले, जे आता आम्हाला ॲश्युरन्स आम्हाला एक साध्या माणसाला कसं जे ॲश्युरन्स मिळतं आहे ते इथं आल्यानंतर मी आलं तसं या सगळीकडे तिथं व्हावं आणि सगळीकडे तिथं म्हणजे आमच्या इकडचे ग्रामपंचायतनी पण असं ॲश्युरन्स देऊन अशी चालवावं अंजुमन सोसायटीसारखे. जेव्हा पण आम्हाला समाजसेवाचा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे, आमची संस्थाहून आमची पूर्ण टीम आहे. आम्ही ह्याच्यामध्ये केव्हा पण जात तरी धर्म बघणार नाही आणि बघितलेलं पण नाही. आणि जेवढे पण संस्था काम करत आहेत आम्हाला त्यांनाच पण आम्ही विनंती करतो कि जात-पात बघून केव्हा पण काम करू नये. अल्लाह मियाँ ने या भगवान ने जिसको एक नई ज़िंदगी दी है कि आप ये प्लाज्मा दे के और 2 लोग की या 4 लोग की ज़िंदगी बचा सकते हैं, ये आप ज़रूर आके अपना प्लाज्मा डोनेट कीजिए. परंतु वॅक्सिन मिळत नाही, जेव्हापर्यंत औषध मिळत नाही आम्हाला तेव्हापर्यंत आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार आहे. फक्त मुस्लिम समाजापुरती त्यांचे कार्य मर्यादित नसून तळागाळातील नागरिकांना मदत करण्याचा उद्देश त्यांचा आहे. त्यांच्या या माणसातील माणुसकीला तरुण भारतचा सलाम. कॅमेरामन वसंत कोलकारसह अक्षता नाईक, तरुण भारत न्यूज, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.